नमस्कार, मी रेणू कलाकृती बाय रेणू या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी बघा शिल्लक उरलेल्या कपड्यांपासून खूप सुंदर अशी छोटीशी टिफिन बॅग बनवणार आहे। तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर याप्रमाणे बघा कापड घेतलेला आहे आणि अस्तर घेतलेला आहे। तर हा 4 टक्सचा ब्लाउज मी शिवलेला आहे, त्यामधले हे कापड उरलेलं आहे शिल्लक। तर ते फेकून देण्यापेक्षा बघा असं काहीतरी उपयोग केला तर खूप चांगलं असतं। त्यासाठी इथं मी कापड घेतलेलं आहे, त्यासाठी फोम घेतलेला आहे आणि इथं अस्तरसाठी आतमध्ये कापड घेतलेलं आहे। तर याप्रमाणे बघा हा काटाचा भाग आहे, त्यामुळे मी खूप सुंदर अशी एक टिफिन बॅग शिवणार आहे। तर इथं हा अस्तरसाठी मी कापड घेतलेला आहे, तर त्या साईजनुसार इथं कटिंग करून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिक जेवढा अस्तर आहे आपला तेवढंच इथं मी कापड कटिंग करून घेतलेलं आहे। तर इथं पूर्ण साईज आहे, तर पाहू शकता इथं 12 इंच आहे लांबीला आणि रुंदीला 9.5 किंवा 10 इंच पण घेऊ शकता तुम्ही। तर इथे ह्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलेलं आहे, तर पाहू शकता। तर इथं जेवढं कापड राहिलेलं आहे तेवढाच मी साईजनुसार इथं कटिंग करून घेतलेलं आहे। तर त्या इथं मध्यभागी फोम ठेवायचा आहे, उलट कापडवरती बघा मध्यभागी फोम ठेवायचा आहे, त्यावरती एक अस्तरचा भाग ठेवायचा आहे। असे दोन्ही पण भाग ठेवून आपण दोनही बाजूने चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर दोन्ही भाग सेपरेट आपण शिलाई देऊन घेणार आहे। तर याप्रमाणे आधी कडेने शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर इथं दोन बाजूने शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता इथं उभ्या बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे पूर्ण भागावरती। तर इथं उभ्या शिलाई देऊन झाल्यानंतर आडव्या सुद्धा शिलाई देऊन घेतलेल्या आहेत, पाहू शकता इथं मी उभ्या आणि आडव्या दोन्ही बाजूने शिलाई देऊन घ्यायचे आहेत। आणि जसा एक भाग मी तयार केलेला आहे त्याच पद्धतीने दुसरा भाग सुद्धा इथं शिलाई देऊन घेतलेले आहेत, पाहू शकता। ह्याप्रमाणे आपले दोन्ही भाग बघा तयार झालेले आहेत शिलाई देऊन। तर एक भाग आपण घ्यायचा आहे आणि फोल्ड करून इथं एक मार्किंग करून घ्यायचं आहे, बरोबर सेंटर पॉईंट काढून घेऊन। तर इथं मार्किंग सेंटर पॉईंट आहे, तिथून आपण पुढं 1.5 इंचाने मार्किंग करून घेणार आहे। पुन्हा ह्या बाजूने सुद्धा 1.5 इंचाने असं दोन्ही बाजूने 1.5 इंचाने मार्किंग करून घेऊन दुसऱ्या भागावरती सुद्धा सेम तीच मार्किंग आपण इथं डार्क करून घेणार आहे। तर इथं आपण दोन बेल्ट जोडणार आहे, त्यासाठी इथं कापड घेतलेलं आहे मी। तर हे कापड आपण उरलेल्या कापडमधलं जोडून घेतलेले आहेत, 3 पट्ट्या आपण एकत्र जोडल्या आहेत। आणि इथं बेल्टसाठी अस्तरमध्ये बघा ह्याप्रमाणे अस्तरचा सुद्धा भाग मी जोडून घेतलेला आहे। तर याप्रमाणे वरती एक असा ठेवून घ्यायचा आहे उलट बाजूने आणि असा हा बेल्ट आपण शिलाई देऊन घ्यायचा आहे। तर ही पूर्ण पट्टी आपली शिलाई देऊन झालेली आहे। तर आता याची पूर्ण लांबी आहे 20 इंच। तर दोन असे फोल्ड करून आपण मधून कटिंग करून घेणार आहे। तर एक पट्टी पूर्ण लांबीला 10 इंचाची आहे, तर ही आपण इथं मार्किंग केलेल्या ठिकाणी जोडून घेणार आहे। तर ह्याप्रमाणे बघा 1.5 इंचाची जिथं मार्किंग केली आहे सेंटरपासून तिथं आपण दोन्ही बेल्ट हे जोडून घेणार आहे। तर एका बाजूने जोडून घेऊन पुन्हा दुसरी बाजू पण त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। तर सरळ बाजूने जोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा बघा फोल्ड करायचं आहे आणि इकडून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर आपली व्यवस्थितपणे इथं बेल्ट जोडला जातो त्याप्रमाणे इथं जोडून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते जाऊन तुम्ही चॅनलवरती पाहू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक देईन मी, ते जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर मैत्रिणींनो प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ह्याप्रमाणे दोन्ही भागाला आपण बेल्ट जोडून घेतलेले आहेत, पाहू शकता ह्याप्रमाणे जोडून झालेले आहेत। तर आता हे एकावरती एक ठेवायचं आहे सरळ बाजूने आणि ह्याप्रमाणे 3 बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर इथं 3ही बाजूने शिलाई देऊन झालेली आहे। तर आता याला डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे, पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इथं 1.5 इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही कॉर्नरवरती। तर एक कॉर्नर कट करून घ्यायचा आहे आणि तोच कॉर्नर कट केलेला आपण दुसऱ्या बाजूने ठेवायचा आहे आणि त्याच साईजनुसार इथं दुसरा कॉर्नरसुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे। तर ह्याप्रमाणे दोन्ही कॉर्नर आपले कट करून झालेले आहेत। तर ह्या कॉर्नर बघा ह्या पद्धतीने पकडायचा आहे व्यवस्थितपणे आणि इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर इथं सुद्धा डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे
आणि दुसरा कॉर्नरसुद्धा त्याच पद्धतीने पकडून बघा व्यवस्थितपणे शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर ह्यालासुद्धा डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपल्या शिलाई देऊन झालेले आहेत. तर आता पलटून घेऊन सरळ बाजूने सरळ करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे कोपरे आपले व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. त्याप्रमाणे आपली छोटीशी टिफिन बॅग तयार झालेली आहे. तर इथं आपण डबासुद्धा ठेवून दाखवणार आहे. तर इथं डबा 3 खाण्याचा आहे. तर ह्याप्रमाणे ठेवून बघा व्यवस्थितपणे आपला डबा कुठं पण कॅरी करू शकतो. तर ह्याप्रमाणे आपली व्यवस्थितपणे टिफिन बॅग शिवून झालेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.